नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल सेवक म्हणजे कोतवाल भरती 2026 ची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि सर्व जिल्हे मिळून 2912 याच्यामध्ये जागा भरल्या जाणार आहे आणि याच्यामध्ये आता पगारामध्ये चांगली सुधारणा करून चांगला पगार याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहेत. लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार असल्यामुळे तुम्हाला या पदभरतीमध्ये फॉर्म भरण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत. जर तुम्हाला या ठिकाणी तुमची निवड होऊन देखील याच्यामध्ये तुम्हाला अपात्र केले जाते, तुम्हाला काढून टाकले जाते जर तुमच्याकडे ही कागदपत्रे नसली तर. त्याच्यापेक्षा आत्ताच तुम्ही जर ही कागदपत्रे काढून ठेवली तर तुम्हाला परीक्षा फॉर्म चालू झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की याच्यामध्ये जात पडताळणी तुम्हाला याच्यामध्ये लागणार आहे का? तर याच्यामध्ये जात पडताळणी लागणार आहे की नाही, डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. स्पेशल महसूल महसूल सेवक पदभरतीसाठी बनवण्यात आलेला आहे. एक विशेष गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला लवकरच 5 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करा. सर्व अपडेट जाहिरातीपासून तर निवड होईपर्यंत सर्व अपडेट सर्वात पहिल्यांदा इथे तुम्हाला बघायला भेटतील. आणि जर तुम्हाला 100% तुमची निवड जर करून घ्यायची असेल तर आपल्या नोट्स सर्वात बेस्ट आहे. ते तुम्हाला या ठिकाणी 2 मिनिटामध्ये इथे सांगून देतो. या नोट्समध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे हे नीट लक्षात घ्या. कोतवाल पदभरतीचे आणि पोलीस पाटील यांचे कर्तव्य तुम्हाला विचारले जातात. या ठिकाणी जे अधिकार आहेत ते विचारले जातात आणि जे अधिनियम आहेत ते देखील विचारले जातात. 10-12 प्रश्न याच्यावरतीच तुम्हाला विचारले जातात. आणि तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरणार, ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहेत, त्या जिल्ह्याविषयी तुम्हाला 10-12 प्रश्न विचारले जातात. या प्रत्येक जिल्ह्याची तुम्हाला माहिती भेटणार आहे. समजा तुम्ही अहिल्यानगरमध्ये फॉर्म भरत असाल तर त्या जिल्ह्याची सर्व माहिती भेटेल. नाशिक भरत असाल तर त्या जिल्ह्याची सर्व माहिती भेटेल. आणि इथून मागे झालेल्या 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. ठीक आहे. या दोन्ही मिळून प्रश्नपत्रिका असणार आहे, पोलीस पाटील आणि कोतवाल. कारण दोन्हीचा अभ्यासक्रम सेम आहे आणि दोघांनाही सेम प्रश्न विचारले जातात. सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये असणार आहे, ज्याचे तुम्ही झेरॉक्स काढू शकता. इतर तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, या ठिकाणी सामान्य ज्ञान सर्व भेटणार आहे सर्व विषयांचे. आणि विशेष म्हणजे ज्या चालू घडामोडी आहेत ना, त्या तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या 2026च्या भेटणार आहे, जेणेकरून तुमचा प्रश्न चुकणार नाही. 100% तुमची निवड होईल. आता जाहिरात आल्याच्या नंतर याची किंमत 100% वाढवली जाईल. 499 याची किंमत केली जाईल. सर्व नोट्स या ठिकाणी ₹500 तुम्हाला भेटतील. परंतु आता नेहमी आपण ऑफरमध्येच देत असतो, तर आता फक्त 199 मध्ये देणार आहोत. खाली तुम्हाला 2 नंबर दिसत आहे. जर ज्यांना आत्ताच तुम्हाला 100% निवड करून घ्यायची असेल, तयारी आतापासूनच करावी लागणार आहे. कारण लगेचच जाहिराती प्रसिद्ध होणार आहे. खाली नंबर दिसत आहे त्याच्यावरती 199चं तुम्ही पेमेंट करा आणि त्याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवून द्या. सर्व नोट्स तुम्हाला एकदम पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील. तुम्ही झेरॉक्स काढून लगेच अभ्यासाच्या तयारीला लागू शकता आणि लगेच तुमची निवड करू शकता. कारण याच्या बाहेरचा प्रश्न जाणार नाही. कोतवालचे कर्तव्य आणि पोलीस पाटीलचे कर्तव्य, अधिकार, अधिनियम याच्यावरतीच प्रश्न जास्त असतात आणि जिल्हाविषयी ज्या जिल्ह्यातून आहात त्याचे प्रश्न विचारले जातील. तो पीडीएफ देखील तुम्हाला इथे भेटून जाईल. ठीक आहे. अशा प्रकारची होती. तर कागदपत्रे कोणती लागतात ना, तो आता महत्त्वाचा पॉइंट आहे. मी तुम्हाला इथे सांगतो. तर महसूल सेवक हे पूर्वीचे जे कोतवाल होते ना, कोतवालचंच नाव महसूल सेवक असं करण्यात आलेलं आहे आणि पगार देखील वाढ करण्यात आलेली आहे. आता त्याला 15 ते 16,000 तुम्हाला पगार भेटेल आणि इतर याच्यामध्ये दाखले वगैरे काढण्यासाठी याच्यामध्ये चांगलं तुम्हाला याच्यामध्ये फायदा होतो. ठीक आहे. 20,000-25,000 चांगला पगार भेटून जाईल तुम्हाला. ठीक आहे. आता हे महसूल सेवक हे पूर्वीचे कोतवाल नाव होते. आता याच्यामध्ये तुम्हाला कागदपत्रे काय-काय लागणार आहे नीट समजून घ्या. तुमचा रेग्युलर चालू असणारा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी तुमच्याकडे असतोच. तो तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर आता इथून मागे पदभरती कशावरती होती? चौथी पासवर होती, 7वी पास आणि 10वी पास. हे का लिहिलेलं आहे? तर एक गोष्ट लक्षात घ्या. खूप साऱ्या लोकांकडे, महिला पुरुषांकडे आणि मुला-मुलींकडे 4थीचा जो या ठिकाणी रिझल्ट असतो, तो निकाल तुमच्याकडे नसतो. तो नसला तरी देखील चालेल. फक्त 4थी पासवरती भरती होणार आहे. 4थी पासवरती असते. लक्षात घ्या. जर 4थीचे नसेल, साहजिकच तुम्ही 10वी पास झालेले असणार आहात. म्हणजे साहजिकच तुम्ही 4थी पास असणार तरच 10वी ला गेले आहात ना, म्हणजे ते चालून जाते. 7वीचे असेल तरी चालेल. 10वीचे तर सर्वांकडे असते, ते देखील चालून जाईल. बाकी जुन्या लोकांकडे असेल तरी 4थीचे फक्त ते देखील चालून जाईल. जर ते नसेल तर 10वीचे किंवा 7वीचे असेल ते चालेल. ठीक आहे. तुमचा या ठिकाणी ज्या तुम्ही सजेमध्ये म्हणजे तुम्ही गावामध्ये तुमच्या गावाचं जे तुम्ही आहे त्याचा पुरावासाठी तुमचा आधार कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लग्नानंतर महिलांनी नावामध्ये जर बदल केला असेल तर त्याचे गॅझेट बनवलेले असले पाहिजे. विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असले पाहिजे. आणि काही पुरुषांनी देखील नावामध्ये बदल केला असेल किंवा महिलांनी काही नावामध्ये बदल केला असेल, त्याचे राजपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, जर नावामध्ये बदल केला असेल तर.
तुमच्याकडे या ठिकाणी जन्माच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला असणे गरजेचे आहे किंवा याच्यावरती 10वीचं या ठिकाणी जे बोर्ड सर्टिफिकेट असते ना ते देखील चालते, कारण त्याच्यावरती जन्मतारखेचा पुरावा असतो. परंतु हे दोन्ही देखील तुम्हाला लागणारच आहेत, दोन्हीपैकी एक. ठीक आहे. नंतर जातीचा दाखला. आता जातीचा दाखला ओपन कॅटेगरी सोडता इतर सर्व कॅटेगरींना जातीचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे. आता नॉन क्रिमिलेअर कोणाला लागते? एस-सी, एस-टी सोडता ज्यांना या ठिकाणी नॉन क्रिमिलेअर लागू आहे. एस-सी, एस-टीला नसते, नॉन क्रिमिलेअर आणि ओपनला देखील नसते. बाकी नॉन क्रिमिलेअर, ओबीसी, एसबीसी, एसईबीसी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, विजय ज्यांना लागू आहे ना नॉन क्रिमिलेअर, त्यांना इथे हे नॉन क्रिमिलेअर लागणार आहे. ठीक आहे. नंतर अधिवास प्रमाणपत्र. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे या ठिकाणी डोमिसाईल सर्टिफिकेट. डोमिसाईल सर्टिफिकेट आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत हे सिद्ध करणारे डोमिसाईल सर्टिफिकेट, त्याला अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे लागणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या गावामधून फॉर्म भरणार आहात म्हणजे 2-3 गावे मिळून एक सजा तयार होते. त्या सजेचे रहिवासी आहात म्हणजे त्या गावाचे रहिवासी. सजाचा विषय सोडून द्या, ज्या गावाचे रहिवासी जर असाल, ज्या गावाचे जर तुम्ही रहिवासी असेल, त्या गावाचा रहिवासी दाखला हा तुम्हाला सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून भेटून जातो. 2 दिवसामध्ये तो काढून घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, तो काढून घ्या. त्याच्यानंतर लहान कुटुंब प्रमाणपत्र. आता हे सर्वांनाच लागणार आहे, सर्वांना लागणार आहे. जे विवाहित पुरुष किंवा महिला आहे त्यांना सर्वांना लागणार आहे. ज्यावेळेस फॉर्म चालू होतात ना त्याच्यामध्येच एक पान असते, त्याचं तुम्ही झेरॉक्स काढायचं आहे, लहान कुटुंब प्रमाणपत्र म्हणून त्याचे झेरॉक्स काढायचं आणि ते भरून द्यायचे. ते सध्या लगेच काढण्याची गरज नाही, ते तुम्हाला लगेच भेटून जातं जाहिरात आल्याच्या नंतर. ठीक आहे. ते कशासाठी असतं तर 2005च्या अधिनियमानुसार म्हणजे ऍक्टनुसार तुम्हाला 2005 नंतर, त्याच्या 2005च्या अगोदर जर तुम्हाला 2 मुले असतील, 2 पेक्षा जास्त मुले असतील तर चालून जाते. परंतु 2005 नंतर तुम्हाला 5 नंतर 2 पेक्षा जास्त मुलांची संख्या झालेली नसावी. यासाठी असते लहान कुटुंब प्रमाणपत्र. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जात पडताळणी तुम्हाला लागते का? तर जात पडताळणी फॉर्म भरताना किंवा निवडीच्या वेळेस लागत नाही. जर तुम्ही या ठिकाणी तुमची निवड झाली, तुमची या ठिकाणी महसूल सेवक म्हणजे कोतवाल पदावरती जर निवड झाली ना, तुम्हाला 6 महिन्याच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र या ठिकाणी जमा करावे लागते. 6 महिन्याच्या आत म्हणजे समजा निवड झाली, पेपरच्या वेळेस लागत नाही, फॉर्म भरताना लागत नाही. डायरेक्टली तुम्हाला जर निवड झाली, निवड झाल्याच्या पासून तिथून पुढे 6 महिन्याच्या आत तुम्हाला द्यावे लागते. आणि सरकारकडून काय होते, जर तुम्ही जॉबला लागले तर सरकारकडून एक शिफारस भेटते आणि 1 ते 1.5 महिन्यामध्ये लगेच तुम्हाला भेटून जाते. याची कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. ठीक आहे. अशा प्रकारची ही सर्व कागदपत्रे जर आत्ताच काढून ठेवायची आहेत तुम्ही. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडे फॉर्म भरताना या ठिकाणी काय काय नसते माहिती का? जातीचा दाखला नसतो, मग ओपन मधून भरण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट नसते. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे ज्यांना नॉन क्रिमिनल लागू आहे त्यांचं एक्सपायर झालेलं असतं ते. त्याची मुदत संपलेली असते. ते लगेच काढून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. ठीक आहे. अशा प्रकारची सर्व कागदपत्रे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी लागणार आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. ठीक आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगत आहे, ज्या विद्यार्थ्यांना महिला आणि पुरुषांना याच्यामध्ये 100% आपल्या गावामध्ये आपल्या सजेमध्ये निवड करून घ्यायची आहे, त्यांनी आत्ताच नोट्स खरेदी करा. जाहिरात आल्याच्या नंतर या नोट्स तुम्हाला 500 रुपयाला घ्याव्या लागतील. आता फक्त 199 मध्ये तुम्हाला भेटणार आहे. कोतवालचे आणि पोलीस पाटीलचे जे कर्तव्य आहेत, जे अधिनियम आहेत, अधिकार आहेत, त्याचे सर्व प्रश्न 10-12 प्रश्न विचारले जातात. जिल्हा विशेषचे 10-12 प्रश्न विचारले जातात. नंतर बाकीचे इकडे तिकडे प्रश्न विचारले जातात. यांचा तुम्हाला 100% फायदा होईल. आत्ताच नोट्स खरेदी करा एकदम ऑफरमध्ये. ठीक आहे. कागदपत्रांची यादीचा हा स्क्रीनशॉट तुम्ही इथे काढून घ्या. ठीक आहे. आता 30 नोव्हेंबरच्या आत म्हणजे आज तारीख किती आहे? ऑगस्ट. म्हणजे आज 21 ऑगस्ट आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे 1.5 महिना आहे. तुमच्याकडे 40 ते 45 दिवस शिल्लक आहे. जाहिरात यायला लवकर सुरुवात होईल. काही जिल्ह्यांच्या लगेचच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. अशा प्रकारची माहिती होती, अपडेट होती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं असावं आणि बेल आयकॉनलाही ऑन केलेलं असावं, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला बघायला भेटतील. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.